राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला असताना मराठा समाजाकडून महाविकास आघाडीने आरक्षणावर भूमिका स्पष्ट करण्याची मागणी वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आली आहे। काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करा। महाविकास आघाडीतील घटक असलेल्या शरद पवार आणि नाना पटोले यांनी मराठा आरक्षणावरील त्यांची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी राज्यात ठिकठिकाणी मराठा आरक्षण आंदोलकांनी केली आहे। कुर्डुवाडी येथे मराठा आंदोलकांनी त्यांची गाडी अडवून त्यांना आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली होती। तिथे शरद पवारांनी काही उत्तर दिले नाही, तर पुढे बार्शी येथील त्यांच्या सभेत त्यांना काळे झेंडे दाखवून आरक्षणावर घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी शरद पवारांनी भाषण सुरू ठेवून या मागणीकडे दुर्लक्ष केले। त्यामुळे संतप्त मराठा युवकाने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला। पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर मराठा तरुणाचे प्राण वाचवण्यात यशस्वी झाले। तर नाना पटोले नांदेड येथे आले असताना मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्यावे की नाही याबाबत काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी करत सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी नांदेडमध्ये काँग्रेसच्या बैठकीत जोरदार घोषणाबाजी केली। संभ्रम निर्माण करणारी विधाने करून सर्व समाजाची दिशाभूल करणे काँग्रेसने थांबवावे असा इशारा मराठा आंदोलकांनी काँग्रेसला दिला। तर उद्धव ठाकरेंनी देखील आरक्षणावर आपली भूमिका अजून स्पष्ट केलेली नाही। ते आघाडी सरकारचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत। त्यांच्याच काळात मराठा समाजाचे आरक्षण त्यांच्या चुकीच्या भूमिकेमुळे कोर्टात टिकू शकले नव्हते अशी मागणी सुद्धा मराठा आंदोलकांनी केली आहे। तर संतप्त आंदोलकाचे म्हणणे होते की लोकसभेत समाज त्यांच्या मागे उभा राहिला, परंतु निवडणुकीनंतर त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी आणि त्यांनी आपली भूमिका अजून स्पष्ट केली नाही। उलट निवडणुकीत मते मिळवण्यासाठी महाविकास आघाडीने मराठा समाजाचा वापर केला हे समजून जाऊ आणि विधानसभेत याचा जवाब देऊ। तर निवडणूक जवळ आली म्हणजे जातीपातीमध्ये आरक्षणावरून वाद पेटवून आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा महाविकास आघाडीचा खेळ मराठा समाजाने ओळखलाय। तर आघाडी विरोधात मराठा समाजात तीव्र असंतोष पसरतो आहे। अशा अनेक मुद्दे डोळ्यासमोर घेऊन मराठा आंदोलकांनी महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि इंडियन नॅशनल काँग्रेस या तीनही पक्षाच्या प्रतिनिधींना जाब विचारला आहे। तर मराठा आंदोलकांनी महाविकास आघाडीने मराठा आरक्षणासंदर्भाची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली योग्य आहे की नाही याबाबत आपलं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा। तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील।